गाईस, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही खूप दिवसांनी आमचे ब्लॉग येत नव्हते कारण की आम्ही दोघं पण बिझी होतो आपापल्या कामामध्ये. तर आम्ही आज असंच रॅन्डमली आम्ही ते पण ऑलमोस्ट 5-6 किलोमीटर आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आम्ही असंच रॅन्डमली पटकन बोला चला ब्लॉग स्टार्ट करूया. किती दिवस झाला आपल्या चॅनलवर ब्लॉग येत नाही. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आम्ही अचानक भयानक मध्ये लोणावळा जायचं प्लॅन केलेला आहे. तर बघूया पुढे काय होतं काय नाही. असा सीन होता, आम्ही जाणार होतो तिच्या बर्थडे निमित्त फिरायला, बट सीन असा झाला की मी कामामध्ये अडकून राहिलो. सो मला प्लॅन करता आला नाही. सो पोस्ट बर्थडे ट्रिप म्हणून अशी छोटीशी आम्ही रॅन्डमली काल रात्री बुकिंग केली आणि बुकिंग करून आता आम्ही निघालेलो आहोत लोणावळा जायला. पावणा लेक येथे जाणार आहोत. तर पुढे तुम्ही कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. आता आम्हाला थोडीशी ट्रॅफिक लागलेली आहे आणि खूप लेट आठवलं आम्हाला, अरे ब्लॉग स्टार्ट करायचा होता, ब्लॉग शूट करायचा होता. तर आता क्लिक झालं तर आता आम्ही सुरुवात करतोय ब्लॉगला. तर भेटूया पुढे, अपडेट देत राहीन मी तुम्हाला काय होते काय नाही. फायनली पाऊस सुरुवात झालेली आहे. 2 मिनिटाचा पाऊस येतो लगेच जातो. काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, पाऊस पाहिजे होता, आता लागलाय घरून निघाल्यावर. किती मस्त वाटतंय, जोरात पडतोय पाऊस खूप. बघू आता लोणावळ्यामध्ये किती भेटतोय किती नाही. मे बी लोणावळ्यात असेल पाऊस. आता आम्ही नवी मुंबईमध्ये ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. आता इकडे आम्हाला पाऊस सगळ्या ठाण्यामध्ये होता, थोडा मस्त जोरात पाऊस लागलाय. ठाण्यामध्ये होता थोडा थोडासा पाऊस. तर आता आम्ही आता नवी मुंबईमध्ये पोहोचलो. आता आम्हाला इथे लागलेला आहे पाऊस. बघूया आता पुढे लोणावळ्यामध्ये लागतो की नाही. 2 मिनिटासाठी आलेला पाऊस लगेच गायब झाला. पूर्ण सुक झालं इकडे, तेवढ्या एरियातच होता. जस्ट मिसिंग लिंक क्रॉस केलेला आहे आणि बोगदा जवळजवळ 8 किलोमीटरचा आहे आणि कान पूर्ण सुन्न झालेत. जवळजवळ जवळजवळ जास्त भाई. आपण स्लो चाललोय म्हणून, कारण की आम्ही स्लो चाललोय म्हणून, कारण की आम्हाला 3चं टायमिंग आहे म्हणून त्या हिशोबाने आम्ही टाइमपास करत चाललेलो आहोत. फायनली हा बोगदा संपायला आलेला आहे. तुम्ही बघू शकता, खूपच मोठा टनल होता. म्हणजे एवढा मोठा टनल आहे ना की संपत ना, पूर्ण कंटिन्यू स्ट्रेट. आणि असं जास्त टर्न वगैरे नाही आहे टनल मध्ये, स्ट्रेट टू स्ट्रेटच दिसतो एकदम. तर फायनली आम्ही टनल क्रॉस केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता बोगदा ऑलमोस्ट संपत आलेला आहे. खतम, टनल खतम.
आता पवना लेकवर ऑलमोस्ट पोचलो आहोत. 5 मिनिटावर आहे आमचं रेस्टॉरंट. तर आता आम्ही आमच्या लोकेशनवर पोचत आहोत. 5 मिनिटावर आहे आमचं लोकेशन. बट आम्ही आधी रेस्टॉरंट शोधतोय. आधी काहीतरी लंच करू मग जाऊ आमच्या स्टेवर. तर आम्ही 5 मिनिटात पोचू आता. आम्ही आता उतरलो, लंचसाठी चाललेलो आहोत. लंचसाठी आम्ही चाललेलो आहोत. हे कुठे पे करायचं आहे? तुझ्याकडेच का? तुझ्याकडेच पे करायचं आहे. तर आम्ही थांबलेलो आहोत लंचसाठी एका हॉटेलमध्ये. त्या ओन लेक साईड या इकडे तुम्ही व्ह्यू बघू शकता. हां गाईज व्ह्यू बघा. काय लुटायचे धंदे आहेत भाई. नाही पण ते फूड मध्ये रिडीम होणार. सो इट्स ओके. अरे रिडीम होणार नाही होणार नंतरचा भाग. ते कशासाठी आहे ठीक सांगू आहे. मी. हे तुम्ही हे केले ह्याच्यासाठी तुम्ही चार्जेस घेत आहेत. आणि तुम्ही लोक फुकट पण येतात असं फोटो क्लिक करायला. नाही एंट्री द्यायचीच नाही ना. मग असं असेल तर एंट्री द्यायचीच नाही. पण ज्यांना नुसते फोटो क्लिक करायचे त्यांच्यासाठी ठीक आहे. ते लोक पे करतील त्याचं. पण व्ह्यू पण तसा आहे बघा. ड्रोन फ्लाय करायचा विचार करत होतो पण वरती बघ काय. ड्रोन फ्लाय कसा करू मी इकडे. राहू दे पुढे करूया. सध्या व्ह्यू बघा. व्ह्यू तर आहे भाई. हा मग व्ह्यू तर आहे. अरे पाऊस येतोय रिमझिम रिमझिम आणि निघून जातोय. लोणावळा सुद्धा सुका पडलाय. नाही बट भारी आहे लोकेशन. हा फूड माहिती नाही कसं असेल. आम्ही सजेस्ट करणार नाही आणि आम्ही पहिला आम्ही खाणार आणि मग सजेस्ट करणार. मी डायरेक्ट तिथून जाईन. मी थांबणारच नाही. का नाही थांबणार तू? मग वॅकेशनवर आलो आणि तुम्ही फोनवर बोलणार. हा मग काय. थोड्या वेळ ठीक आहे. इम्पॉर्टंट कॉल असू शकतो. जास्त वेळ मिळणार तर मग काय फायदा. आता बघा आता काय समज रे हो तुम समज रे हो. तुझं तोंड फुगलेलंच आहे. तुझ्यासारखं ना जसं नेहमी तुझं फुगलेलं असतं. नेहमी फुगलेलं असतं. असं का बरं? काम काय आहे तुला दुसरं? त्याच्याशिवाय काम काय दुसरं? काय पण बोला पण येऊ नसतं. टॉपिक चेंज केला. दुसऱ्या फुग्यावर आला ना टॉपिक चेंज केला. हे मला नाही का बोलू. स्वतः पण जाम चिडतात हा छोट्या छोट्या गोष्टीवर. आणि मी चिडली तरी मला असं लगेच तुम्ही हे केलं का मी लगेच मानून जातो. आला गेला वारा सगळं येते इकडेच. किती काय करा तुम्ही. एवढा राग आहे ना बापरे. तुम्ही किती काय करा. चूक ही फक्त माणसाचीच असते. बाईची कधी चूक नसते. ह्युमन कार्ड प्ले करते. ह्युमन कार्ड अजून काय नाही समजलं. बाकी काय नाही त्यांना. ह्युमन कार्डशिवाय बाकी काय करता येत नाही. मला तिकडे बसायचं. थांब ना येऊ दे तर मी त्याला विचारतो. कॉलाच नाही तर कसा विचारू. ॲक्च्युली मला पण तिकडेच बसायची इच्छा आहे. कारण की तिकडनं विजन भारी आहे. फोटो भारी आहे. जस्ट ऑर्डर देऊन झालेले आहेत. ऑर्डरची वाट बघतो आता. मस्त लवाबदार चिकन. हे काय सांगितलं? लवाबदार चिकन ना. मग रोस्ट चंगेजी. हां रोस्ट चिकन चंगेजी. कुठलं सांगितलं आहे? रोस्ट चिकन चंगेजी. काहीतरी गोष्ट चिकन चंगेजी करून आहे ते सांगितलेलं आहे. बघूया आता कसं लागते. सॉल्ट पेपर चिकन स्टार्टर. स्पायसी येणार आहे ते. म्हणजे स्पायसी एक सॉल्ट पेपर चिकन स्पायसी असेल आणि चंगेजी थोडं असं खट्टा मिठा. ठीक आहे बघूया कसं आहे ते. काय रे एवढंच खाणार आहे. स्टार्टर खाऊन झालेला आहे. मी डोसा आता चालू करतो. बघू शकता लेग पीस घेतलेला आहे मी. फूड खाऊन पण झालेलं आहे. फूड एवढं ओके होतं. टेस्टी नव्हतं म्हणजे ओके होतं. आणि आता आम्ही थोडंसं फोटोशूट केलं ह्या एरियामध्ये. आणि
आता आम्ही चाललो आहे, आम्ही जिथे बुकिंग केलेलं तिकडे स्टेवर चाललो आहे. पावणा लेकला आलो आहे, लोणावळ्यामध्ये पण नाही आम्ही. तर आता आम्ही जातो आहे तिकडे, काय बुक केले काय नाही तुम्हाला व्ह्यू दाखवतो तिकडे. चेक इन होतं. तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला मी सर्व. तर अर्जंटमध्ये बुक केलं आहे, आय डोंट नो आता कुठला भेटेल कुठं नाही. स्टे कसा असेल. तर चला आम्ही लोकेशनवर पोचलेलो आहोत. आता आम्ही उतरतोय गाडीतून आणि बघतोय आपल्या तिथे स्टे आहे, तिथे आपल्याला कुठला रूम भेटत कुठला. तुम्ही बघू शकता असं आहे सर्व लोकेशन. गाईच पोचलेलो आहोत, चालू आहे चेकिंगसाठी चाललो आहे, बघू शकता. आणि इकडे आमचा स्टे आहे. हा राहू दे, सेंटरवाला काय इश्यू नाही. तुम्ही बघू शकता हे असं लोकेशन आहे, इकडून व्ह्यू असा आहे. आणि हे दाखवलं इकडे आमचं मिडलला, इथे आमचा स्टे आहे. तुम्ही आतमधला व्ह्यू बघू शकता. अरे बापरे, असा आहे व्ह्यू. आणि ऑलमोस्ट बालीसारखा बाजूचा सीन आहे, म्हणजे पूर्ण नेचर काय बोलतात त्याला, ऑलमोस्ट बाली म्हणजे फुल वाईब इकडची बालीसारखी आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही बालीला पण गेलेलो, तिथे पण ऑलमोस्ट असंच काय होतं. आणि इकडचा स्टाफ पण सेम दिसायला बालीचे माणसं वाटतात. तरी असं विचन आहे, बघू शकता. आणि ग्लास हाऊस आहे. तर चला मग. आणि वेलकम ड्रिंक आलेली आहे आमच्यासाठी. अरे चेस. कसला आहे? लेमन. लेमन नाही, पायनॅपल पण. पायनॅपल पण आहे. मला माहिती आहे तुला पायनॅपल नाही आवडत. बस. ओके ओके आहे. तर आता फ्रेश होतो, सकाळपासून निघालेलो टाइमपास करत इकडे तिकडे फिरत होतो. तर फ्रेश होतो आणि थोडा वेळ रेस्ट करतो आणि मग आम्ही सनसेटला जाणार आहेत. मग तिकडे जाणार तेव्हा सनसेट ॲक्च्युली आम्हाला इकडनं नाही, सनसेट या साईडला होईल, या साईडला. म्हणजे तसं इथून आणि हा व्ह्यू आहे. तर चला गाईज, इथे फक्त सिटिंग एरिया आहे आणि ही वरती आहे स्लीपिंग एरिया. खालती बाथरूम आहे, वरती स्लीपिंग एरिया आहे. असा व्ह्यू आहे पूर्ण रूमचा. तर मंडळी, आम्ही फ्रेश होऊन इव्हनिंग स्नॅक्स करायला आलेलो आहोत. तर आमच्या स्नॅक्समध्ये आहे कांदा भजी आणि हे पोटॅटो पकोडा. काय एकच काम करा, एका वेळी दोन दोन. टुर्नामेंट चालू आहे, बघतोय जरा. तर आमचं स्नॅक्स खाऊन झालं का आम्ही पावना लेकवर जाऊ, थोडा व्ह्यू बघू कसा आहे. सनसेट तर वाटत नाही भेटेल आम्हाला, बघूया. आधीच गेला सनशी. तर गाईज आता आम्ही ड्रोन फ्लाय करतोय, सेटअप चालू आहे. तर ड्रोन फ्लाय करतोय. वेदर खूप मस्त आहे. हो, चांगले ते का विजन.
झालेलं आहे आणि आमचं सुद्धा शूट करून झालं आहे आणि मी ड्रोन शूट पण करून घेतलं आहे. तर आता आम्ही जातो थोडा वेळ बाहेर जाऊ आणि त्यांचे काही इव्हेंट आहेत ते जाऊन बघू. मोस्टली आम्ही नाही जाणार इव्हेंटला कारण की इथे जाऊया. बड्डे पार्टी आहे बाजूला एक. हम्म. तर मोस्टली बघूया, सांगू नाही शकत 100% जाऊ Direct शकतो की dinner ला नाही. जाऊ. मग डायरेक्ट आम्ही डिनरला जाऊ. सनसेट खूप सुंदर होता. आम्ही तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न मी ड्रोन करू. शॉटद्वारे दाखवेन. हम्म. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. तर गाईज आम्ही बाहेर फिरायला आलेलो आहोत. इकडे नाईटला तुम्ही बघू शकता असं सर्व आहे सर्वीकडे. आम्ही दोघं इकडे फिरायला बघतो काय काय आहे सगळीकडे बघतो. जर आवडला तर चिल मारूया नाहीतर जाऊया. बसता तिकडे हे बसते. आम्ही इकडे येऊन बसलो सिटिंगमध्ये थोडं रेस्ट करतो म्हणजे थोडा माहोलची मजा घेतो. कोण नाही आम्ही दोघंच आहे. बाकीचे आहेत म्हणजे पण ह्या एरियामध्ये कोण बसलेलं नाही. आम्ही दोघंच आहे. थोडा वेळ रिलॅक्स करतो आणि मग थोडंसं फिरून येतो. मच्छर पण आहे इकडे जास्त बाहेर बसू नाही शकत. तो तिकडे पण पाळणार तो बघ. पूर्ण एरिया फिरून झालं, एक्सप्लोअर केलं इकडचं सगळं काय. आणि आता इज्जतमध्ये आम्ही रूममध्ये जातो कारण की इथे मच्छर आहे. जेवायच्या टायमाला आम्ही 9:30चं टायमिंग आहे आमचं डिनरचं. मग आम्ही त्या टाईमला डिनरला येऊ बाहेर. तर मी तुम्हाला दाखवेन डिनरमध्ये आम्हाला काय काय आहे इकडे. तर चला मग. डिनर झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवेनच काय फूड होतं काय नाही. आणि जास्त नाही शूट केलं, लाइटिंगच नव्हती कारण की जास्त शूट करता आलं नाही. पब्लिक पण होता आणि जास्त लाईट पण नव्हती. सो आता आम्ही नाईट वॉक करतो आणि वॉक झाला की आम्ही जाऊ आता झोपायला कारण की मॉर्निंगला लवकर उठून आम्हाला जायचं आहे लोणावळ्याला. आणि 11चा चेकआउट आहे. आणि 11 वाजता चेकआउट आहे. तर आम्ही आज लवकर झोपून सकाळी लवकर उठून रेडी होऊन इथून जाणार लोणावळ्याला. जेवढे पॉईंट फिरता येतील तेवढे पॉईंट फिरू आणि मग तिथून डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहोत. तर आपण भेटूया डायरेक्ट उद्या. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. गुड नाईट, शुभरात्री.